तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. यानंतर तुम्ही जो कोणता व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे. VPN कनेक्ट होत आहे. इथं आपण VPN कनेक्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो फोटो घ्यायचा आहे तो फोटो इथून गॅलरीमधून ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा फोटो इथून ॲड करून घेतो. फोटो इथे ॲड झाल्यानंतर आपल्याला सिम्पली रेशिओ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 9:16 सिलेक्ट करून याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फोटो व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्या. नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करून आपल्या फोटोची लेंथ आहे, फोटोची लेंथ आपल्याला 20-21 सेकंद करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. तुम्हाला मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड ओव्हरलीवर तुम्ही इथून व्हिडिओ ॲड करू शकता. त्यानंतर व्यवस्थितपणे इथून ॲड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला बीट लावण्याकरता हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला बीट लक्षात येतील. तर मी तुम्हाला सुरुवातीला बीट लावून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, माझी पहिली बीट इथे येत आहे. आपण इथं फोटो स्प्लिट करून घेऊया. इथं फोटो स्प्लिट केल्यानंतर पुढे आणखी तुम्हाला स्क्रॉल करत नेत घेऊन जायचं आहे आणि दुसऱ्या बीटला इथं स्प्लिट करायचे आहे. इथं आपण स्प्लिट करून घेऊया. यानंतर तुम्हाला सर्व फोटोला अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्यायचे आहे. मी इथं व्हिडिओ फास्ट करून घेतो. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या एंडला यायचं आहे आणि इथं तुम्हाला CapCutचा लोगो दिसत आहे, तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला मी जो काही इथं बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती टच करायचं आहे आणि इथं तुम्हाला ओपॅसिटीमध्ये जायचं आहे. ओपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला ओपॅसिटी याची 0 करून घ्यायची आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फोटोला ॲनिमेशन लावण्याकरिता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचे आहे. कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं बबल हा इफेक्ट तुम्हाला इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचे आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं 3D कार्ट 1 हा इफेक्ट इथून शोधून घ्यायचा आहे आणि इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तिसऱ्या फोटोवरती जायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती जर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून झूम 1 हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. झूम 1 ॲड इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इन कॅटेगरी सिलेक्ट करून रॉक वर्टिकल हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट याची लेंथ तुम्हाला फुल करून घ्यायची आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे पुढच्या फोटोवरती जायचे आहे आणि तुम्हाला इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून इथं वेव अँड स्लाईड हा इफेक्ट तुम्हाला इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे हा फोटो इथून सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे आहे आणि तुम्हाला इथे कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून स्लाईड अँड वेव हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला याचा पुढचा जो फोटो आहे तो फोटो इथं तुम्हाला सोडून द्यायचा आहे. हा फोटो सोडल्यानंतर याच्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला यायचं आहे आणि या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ॲनिमेशन लावलेलं आहे. ॲनिमेशन लावल्यानंतर तुम्हाला इथं ट्रान्समिशन लावायचे आहेत. तर इथं बघू शकता पांढरा बॉक्स दिसत आहे, तर याला ट्रान्समिशन म्हणतात. इथं आपण याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कॅमेरा कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅमेरा कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पुल आउट हा इफेक्ट दिसून येईल. हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला याच्या पुढे स्क्रॉल करत नेत आहे घेऊन जायचे आहे आणि तुम्हाला एक सोडून द्यायचं आहे
आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्ट ही कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला फ्लॅश हा इफेक्ट इथून दिसून येईल, तर हे इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड करून घ्या. नंतर पुन्हा तीच प्रोसेस एक ट्रान्समिशन सोडून त्याच्या पुढच्या ट्रान्समिशनवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅमेरा कॅटेगरी सिलेक्ट करून पुल आउट हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. पुल आउट सिलेक्ट केल्यानंतर ॲड करून घ्या. यानंतर तुम्हाला पुढचा सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा कॅमेऱ्यामध्ये जायचे आहे. कॅमेऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला पुल आउट हा इफेक्ट पुन्हा इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक सोडून द्यायचे आहे आणि पुढच्या याच्यावर जाऊन तुम्हाला लाईट इफेक्ट कॅटेगरी सिलेक्ट करून येथे तुम्हाला फ्लूट लाईट हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथून ॲड करून घ्या. तर इथून तुम्हाला ट्रान्समिशन लागलेले आहेत. यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट लावण्याकरता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ट्रेंडिंगमध्ये डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्या. नंतर तुम्हाला याचा पुढचा 2 नंबरचा जो फोटो आहे तो इथं सोडून द्यायचा आहे आणि तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं व्यवस्थितपणे झाल्यानंतर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचे आहे. इथं बघू शकता मित्रांनो, इथं बरोबर 7 सेकंदवरती यायचं आहे. तुम्हाला 7 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंगवरती स्प्लिट फिल्टर हा इफेक्ट तुम्हाला इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथून ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोविंग लाईन ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं सर्क्युलर ॲरो हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थितपणे याला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याची साईज जे आहे ते 5 ठेवायचे आहे आणि कलर तुम्हाला 60 ठेवून द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. यानंतर तुम्हाला याला व्यवस्थितपणे ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. याच्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवर सोडून द्यायचा आहे. पुढचा फोटो सोडून दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॅलोसिनेशन ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इलेक्ट्रिक करंट हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. त्यानंतर ॲड करायच्या अगोदर तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं कलर 30 ठेवून द्यायचा आहे. स्पीड पण तुम्हाला 30च ठेवायचं आहे आणि फिल्टर पण तुम्हाला 30च ठेवायचं. यानंतर इंटेन्सिटी जे आहे ते फुल ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला ॲटमॉस्फिअर हे फुल ठेवायचं आहे. यानंतर ब्लर 0 करून घ्यायचे आहे आणि ट्विस्ट जे आहे ते 0 करून घ्यायचे आहे आणि साईज तुम्हाला फुल करून घ्यायचे आहे आणि यातून व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला पुढचा फोटो जो आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोविंग लाईन ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता गॅस वेव्ह हा इफेक्ट तुम्हाला इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा इफेक्ट पुन्हा इथं ॲड करून घेतला आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ येथे एडिट झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. यानंतर मी जो कोणताही व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओची तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येऊन जाईल.